श्री स्वामी समर्थ. लहान मुलाचा ताप बरा झाला. एका आईची वेदना. एका छोट्याशा खेडेगावात गोदावरी नावाची एक साधी श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचा संसार अतिशय साधा पण समाधानी होता. नवरा शेतात काम करणारा आणि ती घर संसार सांभाळणारी. त्यांना एकच मुलगा 4 वर्षाचा कृष्णा. तो म्हणजे गोदावरीच्या जीवनात श्वास होता. गोंडस, हसरा आणि घरात सतत खेळणारा कृष्णा तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. एका रात्री अचानक कृष्णाच्या अंगाला ताप आला. सुरुवातीला साधं वाटलं, पण दुसऱ्या दिवशी ताप वाढत गेला. त्याचे अंग फणफणू लागले, शरीर थरथरू लागले आणि तो बडबडायला लागला. वैद्याकडे नेलं, औषधं दिली, काढे दिले, पण ताप काही उतरायला तयार नव्हता. तिसऱ्या दिवशी मुलगा पूर्णपणे बेशुद्ध झाला. डोळे मिटले, ओठ कोरडे पडले आणि शरीर थंड होऊ लागलं. गोदावरीला वाटलं की तिचं बाळ तिच्यापासून निघून जाईल. तिचं काळीज तुटत होतं. हे देवबा, माझा कृष्णा नेऊ नकोस असं म्हणून ती रडत होती. तिचं रडणं पाहून शेजारच्या एका वयस्क बाईने तिच्या हातात श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवला आणि म्हणाली, स्वामी समर्थ हे अद्भुत दिव्य शक्ती आहेत. ते फक्त देव नाहीत, ते कृपा करताक्षणी संकट दूर करणारे गुरु आहेत. त्यांचं नाव घे, विश्वास ठेव, काहीतरी चमत्कार होईल. गोदावरीने त्या रात्री घरी श्री स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवला. समोर दिवा लावला. संपूर्ण घरात एक शांत पण गूढ वातावरण निर्माण झाले. ती फोटो समोर बसली, हात जोडून रडत होती. शब्दही सुचत नव्हते, पण तिच्या अश्रूंमध्ये मनातील भावना स्पष्ट होत्या. स्वामी, माझं बाळ खूप त्रासात आहे. त्याला बरे करा. मला काही माहीत नाही, पण तुमच्यावर विश्वास आहे. रात्रभर ती जागीच राहिली. कृष्णाच्या कपाळावर ती पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. मध्येच तो करकचून रडत होता. त्याचं शरीर थरथरत होतं. गोदावरीने एका क्षणी हात जोडून श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर आपला मुलगा ठेवला. तो फोटोत पाहणाऱ्या स्वामींच्या डोळ्यात तिला आश्वासन दिलं. तेव्हाच सकाळच्या 4 वाजता घरात गारवा पसरलेला असतानाच अचानक गोदावरीला जाणवलं, कोणीतरी तिच्या मुलाच्या कपाळावर थंड हात ठेवतंय. ती दचकून पाहते. खोलीत कोणी नाही, पण कृष्णाचं शरीर शांत झालं होतं. थरथर थांबले होते. त्याचा श्वास मोकळा वाटत होता. ती त्याच्या शेजारी बसली. काही क्षणात त्याने डोळे उघडले. आई, हेच त्याचं पहिलं शब्द. गोदावरीला वाटलं की गुरूंची कृपा आहे. हा प्रत्यक्ष चमत्कार आहे. कृष्णाचा ताप पूर्णपणे उतरला होता. पुढच्या काही तासात तो उठून खेळू लागला, जणू काही झालं नव्हतं. त्या दिवसानंतर गोदावरीने दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांना एक दिवा लावायचं व्रत घेतलं. तिच्या घरात दररोज जय जय स्वामी समर्थ हे नाव ऐकू येऊ लागलं. ती म्हणायची, स्वामी म्हणजेच माझं बाळ वाचवणारा. त्यांच्याशिवाय कोण होतं माझ्या मदतीला. त्या रात्री गावात लोकांनीही हा चमत्कार पाहिला. प्रत्येकाने त्यानंतर अक्कलकोट गाठलं. श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधी आणि दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांना रोगांपासून, मृत्यूच्या उंबरठ्यावरून आणि संकटातून वाचवलं. पण त्यांचे चमत्कार नेहमी एका गोष्टीवर आधारित होते, श्रद्धा. कोणताही उपचार, कोणतंही औषध, त्यात ताकद आहे, पण ते गुरु कृपेच्या स्पर्शाशिवाय अपूर्ण असतं. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे, मी आहे, मी आहे, फक्त भिवू नकोस.